एक गोष्ट आहे, ती आधी गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगते. ठीक आहे. त्रेतायुगामध्ये राक्षस आणि देवगण असे दोन गण होते, बरोबर. राक्षस आणि देव. तर भगवान विष्णू अवतार घेत होते राक्षसांना मारण्यासाठी. तर त्यामध्ये दोन भाऊ राक्षस होते, एक होता हिरण्य आणि दुसरा होता हिरण्यकश्यप. तर हिरण्याने पहिले काय केलं होतं, पृथ्वीला उचलून समुद्रामध्ये नेऊन लपवलं होतं. देवांपासून पृथ्वीला उचलून कुठे नेलं होतं, समुद्रामध्ये. आणि मग भगवान विष्णूंनी वराहाचं रूप घेतलं होतं. वराह माहिती तुम्हाला, पिग. हा, तर पिग वराहाचा अवतार घेतला होता आणि त्यांनी पृथ्वीला त्यातून आपल्याला वाचवलं होतं. समुद्रातनं पृथ्वी त्यांनी बाहेर काढली होती. मग आणि त्या हिरण्याचा त्यांनी हिरण्यक्ष जो आहे भावाला विष्णूने मारलं, म्हणून त्यांनी विष्णू देवाचा बदला घेण्यासाठी प्रयत्न करत होता. मग त्याला एक पुत्र झाला, हिरण्यकश्यपूला पुत्र झाला. पुत्र म्हणजे कोण, मुलगा. हे बघा, हा राजा कोण आहे, हिरण्यकश्यपू. कोण राजा आहे हा, हिरण्यकश्यपू. हा मोठा राक्षस होता, त्याच्याकडे खूप शक्ती होती, ताकद होती. हा, आणि मग त्याचा विवाह झाल्यानंतर त्याला मुलगा झाला, पुत्र. त्याचं नाव काय होतं, प्रल्हाद. कारण भक्त प्रल्हादची आई जी विष्णूची भक्त होती. प्रल्हादची आई कोण होती, विष्णूची भक्त. ती राक्षसी होती, पण तरी पण ती भगवान विष्णूची प्रार्थना करत होती. आणि त्यामुळे त्यांना जो मुलगा झाला त्याचं नाव तिने काय ठेवलं, प्रल्हाद. तर कोण आहे हा, दिसतो सगळ्यांना, प्रल्हाद. प्रल्हाद पण कुणाचं भक्ती करत होता, नेहमी विष्णूची. तो नेहमी नारायण नारायण म्हणायचा. काय म्हणायचा, तर मग तर हे जे भक्त प्रल्हाद जो विष्णूची भक्ती करत होता ते त्याच्या वडिलांना आवडत नव्हतं. कारण त्याचे वडील कोण होते, राक्षस, बरोबर. आणि भक्त प्रल्हाद कोणाची भक्ती करत होते, देवाची. म्हणून हिरण्यकश्यपूने त्याच्या मुलाला खूप त्रास दिला. त्याला घोड्याच्या पायाखाली दिलं, अजून उकळत्या तेलात टाकलं, दरीवरून ढकललं. पण तरी तो नेहमी कुणाचं नाव घ्यायचा, नारायण नारायण म्हणायचा. नारायण म्हणजे भगवान विष्णूंचं नाव घ्यायचा. आणि नेहमी भगवान विष्णू त्यांना त्याच्यातून वाचवायचे. मग एकदा काय झालं, याची आत्या, भक्त प्रल्हादची आत्या कोण होती, होलिका. हिचं नाव काय होतं, होलिका. ती कोण होती, प्रल्हादची आत्या होती. आणि हिरण्यकश्यपूची बहीण होती. यांची बहीण आणि याची आत्या. की होलिकाला आग स्पर्श करू शकत नाही. आग माहिती तुम्हाला, अग्नी हिला स्पर्श करू शकत नाही. कारण ही खूप तपश्चर्या केलेली असते आधी, आणि हिच्याकडे शक्ती असते की ती आपल्यापासून अग्नीला दूर ठेवेल. म्हणून हे हिरण्यकश्यप काय म्हणतात तिला, की तू माझा मुलगा जो आहे प्रल्हाद, जो की विष्णूची भक्ती करतो, त्याला घेऊन कुठे बस, अग्नीमध्ये बस. अग्नीमध्ये बसायसाठी अशी लाकडं रचून काय केलेली असते, मोठी होलिका केलेली असते. अशी होलिका असते है ना. होलिका इथे बसते याच्यामध्ये. आणि कुणाला घेऊन बसते, प्रल्हादला ती तिच्या मांडीवर घेऊन बसते. दिसते सगळ्यांना, नारायण. बघा, ते डोळे बंद करून बसलेला असतो आणि नारायण नारायण म्हणतो. मग तेव्हा पण भगवान विष्णू त्याची रक्षा करतात. आणि या होलिकेमध्ये कोण जळतं, होलिका. त्याची जी आत्या आहे, जिला अग्निस्पर्श करणार नव्हती, पण प्रल्हादच्या तपश्चर्यामुळे काय होतं, ती त्या आगीमध्ये जळते आणि भक्त प्रल्हाद वाचतो. त्याची रक्षा कोण करतं, भगवान विष्णू. कारण तो नेहमी नारायण नारायण म्हणतो ना, म्हणून भगवान विष्णू त्याची रक्षा करतात. आणि त्याची जी आत्या असते, होलिका राक्षसीन, ती त्या होळीमध्ये जळून राख होते. त्यामुळे या स्टोरीवरून आपल्याला काय कळतंय, की नेहमी जे व्यक्ती खराब असतात त्यांचा पराजय होतो, आणि जे व्यक्ती चांगले असतात, जे देवाचं भजन करतात, देवाचं नाव घेतात, त्यांचा विजय होतो. बरोबर ना.